हॅलो, नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर आज आहे, मग आज संडे आहे, तर म्हटलं आता चला छान अशी ना आपल्या तिळाची वडी बनवूया. तर छान अशी ना खुसखुशीत अशी आपल्याला तिळाची वडी बनवायची आहे. तर त्यासाठी नाही ती माझी सर्व तयारी चाललेली आहे. तर मी पण पहिल्यांदाच बनवते बरं का तिळाची वडी. तर चला मी तुमच्याशी शेअर करते तिळाची वडी कशी बनवतात ते अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने. तर इथे ना मी तिळाची वडी बनवण्यासाठी ना तर काय काय साहित्य लागते ते घेतलेलं आहे. 1 वाटी तीळ घेतलेला आहे, तर 1 वाटी ना भाजून शेंगदाण्यावरची टारफल काढलेला आहे आणि 2 वाटी ना गूळ कुटून घेतलेला आहे, थोडासा किसून वगैरे, आणि वेलची पावडर घेतलेली आहे आणि 1 चमचा तूप लागतो. आणि खूप सोपी ही रेसिपी आहे बरं का. तर आपण पहिल्यांदा काय करायचं की या वाटीने मी 1 वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत, वरचे टारफल काढलं, आणि 1 वाटी ना तीळ घेतलेले आहेत, पांढरे तीळ. तर 2 वाटी गूळ आहे. तर पहिल्यांदा आपण ना कढई गरम करायला ठेवलेली आहे. तर त्याच्यामध्ये ना मंद आचेवर मी ना हे तीळ भाजून घेणार आहे. हलकंसं ना गुलाबी होईपर्यंत मी हे तीळ भाजून घेते. तर पहिल्यांदाच नाही मी रेसिपी बनवते बरं का तिळाची वडी. बघूया, ट्राय करूया कशी बनते ही तिळाची वडी. तर इथे तुम्ही पाहू शकता, एक कढईमध्ये ना मी तीळ ॲड केलं आणि हलकंसं असं भाजून घेते. तर लगेच ना हे तीळ लवकर भाजतात आणि 1-5 मिनटामध्ये आपले ना गुलाबी होईपर्यंत मी भाजून घेतलेले आहेत हे तीळ, आणि थंड होऊ द्यायचं. म्हणून मी एका ताटामध्ये ना हे तीळ काढलेले आहेत. तर आपण ना हे तिळाचं कूट आणि शेंगदाण्याचं कूट ना मी थोडंसं जाडसर वाटून घेते मिक्सरला. काही जास्तीचं ना बारीक याची मी पावडर बनवणार नाही. थोडंसं जाडसर वाटल्यामुळे ना खूप छान अशी ना ते टेस्ट लागते बरं का तिळाची वडीचा. तर पहिल्यांदा इथे मी तीळ घेतलेलं आहे, थंड झाल्यानंतर तीळ. तर ते मी आता ना मिक्सरला ना जाडसर वाटून घेते, थोडंसं ओबडधोबड म्हणा. तर थोडंसं पल्स मोडवरती ना आपण बारीक करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकताय, आता मी मिक्सरला ना लावून घेते ह्या तिळाचा कूट म्हणा. तर नंतर ना मला शेंगदाणे पण मिक्सरला लावून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता, छान असे ना मी तिळाची भरड काढलेली आहे. थोडंसं जाडसरच ठेवलेलं आहे बरं का, जास्ती अशी बारीक पावडर केलेली नाही आहे. 1च वाटी ना मी तर तीळ वाटून घेतलेलं आहे गरम करून गार झाल्यानंतर ना तीळ आपण असं मिक्सरमधून वाटून काढायचं. मग आता ना 1 वाटी मी शेंगदाणे ॲड करणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, छान असं ना मी आता 1 वाटी ना मी शेंगदाणे पण ना बारीक केलेले आहेत, आता कूट बनवून घेणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता 1 वाटी तीळ आणि 1 वाटी शेंगदाणे मी मिक्सरला वाटून घेतलेले आहेत. तर चला आपली आता कढई गरम करायला ठेवलेली आहे. तर हे सर्व मिक्स करून घेऊया. आणि 1 वाटी तीळ घेतलं होतं, ते नाही ते मी गार झाल्यानंतर ना एकदम थंड झाल्यानंतर ना आपण ते मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं, थोडंसं रवाळ आणि थोडंसं जाडसर. आणि आता त्यासाठी लागणार ना मी ते 2 वाटी ना गूळ घेतलेला आहे. तर चला इथे ना पहिल्यांदा आपण गॅस ऑन करून घेऊया आणि छान असे ना गूळ ॲड करायचा या कढईमध्ये 2 वाटी आणि 2 चमचे. तर इथे ना मी 2 चमचे ना पाणी पण ॲड करणार आहे. तर 2 चमचा पाणी ॲड केलं आणि छान असा ना गूळ वितळेपर्यंत ना आपण कढईमध्ये परतून घ्यायचं आहे. तर इथे ना 5 मिनटामध्ये आपला हा पाक तयार होतो. एकदम असं पाक काय बनवायचं नाही आहे, थोडासा फेस आला आणि लगेच ना हा बॅटर आहे ना शेंगदाण्याचा कूट आणि तिळाचं कूट ते ॲड करायचं आहे. मी आणखीन थोडीशी पावडर ॲड केलेली आहे, वेलची पावडर. वेलची पावडरमुळे ना त्याचा खमंग खूप छान येतो बरं का. तर फक्त 1 उकळी द्यायची आणि त्याच्यामध्ये मी 1 चमचा ना तूप ॲड करते. या तुपामुळे ना आपले खुसखुशीत आणि खायलासुद्धा टेस्टी होतात बरं का तुपामुळे. आणि या ताटाला मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे. तर चला छान असं ना आता आपली तिळाची वडी बनते. आणि इथे ना मी ताटाला अगोदरच ना तूप लावून ठेवलेलं आहे, कारण तुपामुळे ना आपल्या वड्या एकसारख्या निघतील आणि चिटकणार नाही ताटाला. तर इथे तुम्ही पाहू शकताय, मी आता ना हे सर्व पावडर बनवलेलं आहे ना ते मी आता या पाकामध्ये ॲड करणार आहे. तर वितळलेल्या गुळामध्ये ना हे कुटलेलं तीळ, वेलची पूड आणि तुम्हाला जर काजू बदामची पावडरसुद्धा बनवून ना याच्यामध्ये टाकू शकता. पण मी शेंगदाण्याचा कूट बनवलेला आहे, तेच ॲड करणार आहे. आणि ते तुम्ही पाहू शकता, आता आपल्या पाकाला ना छान असा ना उकळी आलेला आहे आणि फेस येतो आहे.
आणि असा जर फेस आला ना, आपण लगेच गॅस बंद करून ना हे सर्व कुटलेलं तीळ आणि शेंगदाण्याचा पावडर वगैरे केलेलं आहे ना, ते ॲड करायचं आहे. तर इथे ना मी गॅस बंद करून घेते आणि हे सर्व मिश्रण ना मी त्या कढईमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे. आणि 1-2 मिनटं आपण परतून घ्यायचं, म्हणजे परतल्यामुळे ना आपला सर्व एकजीव होईल. हा कूट आणि पाक एकजीव होतो आणि टेस्ट पण खूप छान येते बरं का या म्हणजे आपल्या तिळाच्या वड्याला. तर याचे फायदे ना खूप आहेत बरं का. तिळाची वडी ना आपल्याला शरीराला ना खूप अशी ना ऊर्जा देते आणि हिवाळ्यात ना खूप म्हणजे खूप चांगलं आहे. आणि आपल्या हाडे पण मजबूत करतात आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते बरं का या तिळाच्या वड्यामध्ये. म्हणून मी ना हे तिळाच्या वड्या बनवलेल्या आहेत. तीळ व गूळ दोन्ही ऊर्जादायक असल्यामुळे ना आपला थकवा पण कमी होतो. तर इथे तुम्ही पाहू शकता मी ताटामध्ये ना हे ट्रान्सफर केलेलं आहे. ते आपण बनवलेलं बॅटर आणि ते थोडंसं ना म्हणजे कोमट असताना त्याच्या वड्या पाडायच्या आहेत आपल्याला. आणि त्वचा आणि केसासाठी पण ना याचा खूप फायदा आहे बरं का या तिळाच्या वड्याचा. तर त्वचा मऊ ठेवतं आणि केस पण आपले मजबूत राहतात. तर तिळातील तेल त्वचा मऊ ठेवतं आणि केस पण ना खूप म्हणजे खूप छान आणि मजबूत होतात. आणि आपल्या हृदयविकारासाठी पण ना त्याचा खूप फायदा होतो. तर तिळाचे उष्ण किंवा ह्याचे ना गुणधर्म पण भरपूर आहेत आणि सांधेदुखीवर पण ना या तिळाचा ना खूप उपयोग होतो. तर इथे मी वरून ना थोडीशी तीळ ॲड केलेलं आहे. वरून थोडंसं एक वाटीने ना ते प्रेस करून घेतलेलं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकताय मस्त आता ना मी या थापून घेतलेला आहे या वड्याला. तर तूप लावून घेतल्यामुळे ना एकदम तुम्ही पातळ पण थापून घेऊ शकता, पण माझ्या हातून थोडंसं जाडसर झालेलं आहे कारण ताट छोटं झालं आणि बॅटर जास्तीचं झालेलं आहे. तर असं तर इथे कोमट असतानाच ना मी आता सुरीच्या साहाय्याने ना मी ह्या वड्या पाडून घेते. बघू या वड्या कशा पडतात ते. तरी पहिल्यांदाच बनवलं आहे, थोड्या प्रमाणात तरी जमलेलं आहे मला असं वाटतं. पण तुम्हाला कसं वाटते माहिती नाही मला. पण पूर्ण थंडावा झाला ना ह्या वड्या वेगळ्या करायच्या आहेत. तर मी काय केलं होतं की कोमट असतानाच ना ते वड्या उचलल्या होत्या मी, म्हणून ना थोड्याशा वड्या तुटलेल्या आहेत तुम्ही पाहू शकताय. म्हणजे वड्या पाडून मी तसं ठेवून द्यायचं होतं आणि एकदम थोडंसं थंड झालं ना ते वड्या काढायच्या होत्या साईडला, पण मी गरम असतानाच काढलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकताय इथे मस्त आपल्या तिळाच्या वड्या तयार झालेल्या आहेत आणि खायलासुद्धा एकदम टेस्टी आणि जबरदस्त ही तिळाची वडी झालेली आहे आणि खूप भारी लागते बरं का. आणि मी ना पहिल्यांदाच बनवलेलं आहे. आणि तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला. आणि ॲडव्हान्समध्ये म्हणते तुम्हाला तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला आणि संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि मी बनवलेली तिळाची वडी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर इथे बघा मी सर्व वड्या काढून घेतल्या आणि एका डब्यामध्ये ठेवून देते. तर तुम्हाला आजचा माझा ना तिळाची वडीचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि पुन्हा एकदा तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा.